मराठी साहित्य मंडळ पेण आणि अहिल्या महिला मंडळातर्फे मराठी भाषा गौरव दिन साजरा। मराठी साहित्य मंडळ पेण आणि अहिल्या महिला मंडळ पेण यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा जन्मदिवस अर्थात मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने अहिल्या मंडळाच्या सभागृहात सायंकाळी 4:30 वाजता मराठी साहित्य वाचन गद्यपद्य या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सदर कार्यक्रमासाठी मंडळाचे सर्व सदस्य तसेच पेण शहरातील मराठी भाषिक प्रेमी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती। विशेष करून महिला मराठी श्रोते भरपूर उपस्थित होते। साहित्य मंडळाच्या अध्यक्षा सौ विभावरी जोशी यांनी उपस्थितांचे शब्दसुमनांनी स्वागत करून सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी त्यांनी माय मराठी रुजवण्यासाठी फुलविण्यासाठी प्रत्येकाने प्रामाणिक प्रयत्न करावेत असे आवाहन उपस्थितांना केले। यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली। सदर कार्यक्रमात सुरुवातीला सौ नंदा गोखले मॅडम यांनी शांता शेळके यांची हेमाची आई एक सदर ललित लेखाचा वाचन सुंदर पद्धतीने सादरीकरण केले। साहित्य मंडळाचे उपाध्यक्ष कवी डॉक्टर देविदास क बामणे संघर्ष यांनी कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या कवितांच्या माध्यमातून आदरांजली वाहताना त्यांच्या कणा आणि स्वातंत्र्यदेवीची विनवणी या कवितांचे सुरेल सादरीकरण करून या कवितांचा भावार्थ अगदी सहज सोप्या भाषेत उलगडून दाखवला। श्री विनायक गोखले यांनी पुस्तकांची समृद्धी हीच खरी श्रीमंती असल्याचे सांगत पुस्तकांच्या संग्रहाचे महत्त्व विशद केले। यावेळी त्यांनी पुस्तक विषय व सब घोडे 12% या कवितांचे सादरीकरण उत्तम केले। साहित्य मंडळाच्या अध्यक्षा सौ विभावरी जोशी यांनी पाखरू आणि चाफा या 2 प्रेम कवितांचे सादरीकरण केले, तर अहिल्या मंडळाच्या अध्यक्षा सौ अश्विनी गाडगीळ यांनी बॉस या कवितेचे सादरीकरण केले। सतीश पोरे यांनी पर्यावरण संवर्धन ही संस्कृती या विषयावर आपले मत व्यक्त केले। सौ प्राजक्ता जोशी यांनी नागपंचमी या लेखाचे वाचन केले। मनाली कोणकर आणि मोनिका ठाकूर यांनी गझल पेश केली, तर सौ विभा खराटेंनी अशोक नायगावकरांच्या भाकरी कवितेचे आणि विंदा करंदीकरांच्या आयुष्याला द्यावे उत्तर या कवितांचे सादरीकरण केले। स्नेहल तुपे, मोनिका ठाकूर, प्रभा जोशी व प्राजक्ता जोशी यांनीही उत्तम कविता सादर केल्या। शेवटी श्रीकांत देवधर यांनी संत गोरा कुंभार या नाटकातील प्रवेशाचे वाचन केले। श्री विनायक गोखले यांच्या कार्यपद्धती व मराठी भाषा प्रेमावर श्री दिनकर गांगल यांनी लिहिलेले पेणचे जागृत दैवत लेखाची सविस्तर माहिती उदाहरणासहित श्री श्रीकांत देवधर यांनी वाचून दाखवली। अशा तऱ्हेने मराठी साहित्य मंडळ पेण आणि अहिल्या मंडळाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला। शेवटी डॉक्टर देविदास क बामणे संघर्ष यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली। महामुंबईसह मिलिंद खारपाटील पेण।